उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथे आई शांतीश्वरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित द्रोणागिरी महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। यंदा या महोत्सवाचे तिसरे वर्ष असून तब्बल 10 दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा महोत्सव साजरा करण्यात आला। या महोत्सवाला बुधवारी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले। आगरी कोळी समाजाची परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी हा महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या उपक्रमामुळे तरुण पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होण्यास मदत होत असल्याचेही यावेळी मान्यवरांनी सांगितले। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, आगरी कोळी महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो। जात-पात विसरून आपण सर्व भारतीय आहोत या भावनेतून एकत्र येणे आज काळाची गरज आहे। समाज आणि गावाच्या हितासाठी आपण एकदिलाने काम केले पाहिजे। आपल्या गावाचा आणि समाजाचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे। आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी महोत्सवाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि सल्लागार यांचे मनापासून आभार मानत हा महोत्सव दरवर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा अशा शुभेच्छा दिल्या। आता अनेक अडचणी आहेत, कॉलनी छान उभी राहिली, रस्ते होत आहेत, आपल्याकडे मात्र ह्या महोत्सवाला यायचे आपण तो रस्ता बरोबर नाही, बरोबर आहे की नाही? पुढच्या महोत्सवाच्या अगोदर मला सांगा, 15 दिवस महिना अगोदर सांगा, म्हणजे आम्ही ह्या बाबतीतलं जे आहे की नाही ते रामशेठचं सहकारी तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यामुळं मग येताना बाकी काय मी डांबरी कडी करत नाही, पण व्यवस्थित जरा एक लेवलचं सर्व करून घ्यायचं काम जे असेल, डोजर किंवा पोकलिन, जेसीबी किंवा जे काय असेल ते वापरून आपण चांगला हे रस्ता बनवून घेऊ, की जेणेकरून आपल्याला लोकांना इथं ज्या आवडीने येतात तर चांगलं तर शिडकोच्या मागे पण बसू आपण। म्हणजे आता आपले आमदार आहेत, पनवेलचे आहेत, उरणचे आहेत, ते यांच्या मागे लावून शिडकोकडनं सुद्धा आपल्याला करून घेण्यासारखं आहे। पण त्यांच्यात नाही झालं तर आम्ही त्यांच्यावर विसंबून राहत नसतो, आपल्या स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर आपण ते करून घेत असतो। तर तशाच लोकांच्या सुखसोयी करता आपण एकत्र येऊया, एकत्र काम करूया। द्रोणागिरी हे नाव फार मोठं आहे, द्रोणागिरी देवी आपली आहे आणि त्या देवीचा आशीर्वाद आपल्याला आहे आणि आपण सगळे उरणवासी जे आहोत। आमचं आता गाव जरी पनवेल तालुक्यात असलं, गव्हाण शिवाजीनगर नावाखाली जन्म, गव्हाण माझं गाव, पण तरी देखील पोलीसचे आमचं पूर्वी मी शाळेत होतो तेव्हा उरण पेटा म्हणून होता, उरण तालुक्या नाव झालं त्याला उरण पेटा होता। आमचं अजून एक 2-4 वर्षापर्यंत सुद्धा अगोदर सुद्धा आमचं पोलीस स्टेशन उरणच होतं आणि आता इतकी वर्ष झाली तर मी राहतोय शिवाजीनगरला, माझं मतदान आहे शिवाजीनगरला, पनवेलला राहतो, घर माझं कुठं आहे शिवाजीला आणि मूळ शिवाजीनगर म्हणतो, तर मी पनवेलला मतदान करत नाही, महापालिकेत मी मतदान केलेलं नाही, मी मतदान करतो शिवाजीनगर गव्हाणला। कारण काय गावाचं आपलं जे प्रेम असतं ना ते प्रेम जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण ज्या गावात जन्मलो त्या गावाचा, आपल्या आईचा, आपल्या जन्मभूमीचा अभिमान आपल्याला ठेवायला पाहिजे, आपल्या समाजाचा अभिमान ठेवायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी आता इथं आलात, आपण इथे आता जरी इतर कुठली समाजातले असलात इथं आल्यानंतर तुम्ही आगरी कोळी करायला झालात असं आम्ही समजतो आणि त्याच्यामुळं आपण सर्वांनी गुन्ह्यावर नांदूया, नवे असोत जुने असोत, पण या समाज मंडळाला आपल्याला नक्की सर्वांनी सहकार्य करून त्यांच्यामध्ये आपण एकसाथ राहूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी व्यासपीठावर आणि कार्यक्रमस्थळी अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यामध्ये महोत्सव सल्लागार चंद्रकांत घरत, चांडजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, कामगार नेते सुरेश पाटील, उद्योगपती जाणूशेठ म्हात्रे, मयूर म्हात्रे, पप्पू सूर्यकांत, स्वराज ठाकूर, गणेश घरत, प्रदीप म्हात्रे, परेश घरत, सागर घरत, निकेश म्हात्रे, पियुष घरत यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10 दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, करमणूकपर कार्यक्रम, स्थानिक कलाकारांचे सादरीकरण आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। त्यामुळे संपूर्ण द्रोणागिरी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले।